तर आज आपण पाहणार आहोत होळी स्पेशल थंडाई रेसिपी। ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू आपण की प्रथम घेतलेली आहे 1 वाटी साखर, पाव वाटी मिल्क पावडर, पाव वाटी कस्टर्ड पावडर, काजू, बदाम, वेलची, जायफळ, खसखस। तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ह्याची छान अशी पावडर करून घेऊ। प्रथम घेतलेला आहे साखर, मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर, काजू, बदाम, हिरवी वेलची, जायफळ आणि खसखस। आता हे आपण छान वाटून घेऊ। ही वाटून घेतलेली पावडर आपण खिरीमध्ये सुद्धा वापरू शकतो। हे आता पॅक डब्यामध्ये बंद करून घ्यायचं आणि हे 3 महिने फ्रीजमध्ये छान राहते पावडर ही। मग 2 चमचे पावडर घेतलेली आहे आपण थंडाईची, त्यामध्ये 1 वाटी दूध घातलेलं आहे, ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये अजून 1 वाटी मिल्क घालून ते छान आता उकळायला ठेवायचं। 1 उकळी काढून घ्यायची त्या दुधाची। छान उकळी आलेली आहे आपल्या दुधाला। आता गॅस बंद करून घ्यायचा। दुधामध्ये आता बर्फ टाकून घेऊ आणि थोडीसे गुलाबाच्या पाकळ्या। छान दूध थंड झाल्यानंतर हे पिण्यासाठी थंडाई आपली रेडी झालेली आहे। हे उन्हाळ्यासाठी पिण्यासाठी योग्य आहे आणि आपल्या पोटाला गारवा देतं।